नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या आठवड्यात कुठेतरी शरद पवारांचं निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने भाषण होतं आणि त्या भाषणात त्याने असं म्हटलं की माझं वय झालं म्हणतात. तुम्ही काय बघितलं आहे माझं? हा गडी थांबायचा नाही. आणि यातलं हा गडी थांबायचा नाही हे जे म्हणणं आहे ना, हे वाक्य जे शरद पवारांचं आहे, हे गंभीरपणे लक्षात घेण्यासारखं आहे की आपला स्वभाव आपण बदलणार नाही, हा गडी थांबायचा नाही, असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा त्याचा साधा सरळ अर्थ आहे की आजपर्यंत आपण राजकारण म्हणून जो काही घोळ घालून ठेवला आहे तो करण्यापासून आत्तासुद्धा आपण मागे पुढे पाहणार नाही. शक्य असेल तिथे आजही आपण घोळ घालत राहणार. ह्याचीच ग्वाही शरद पवारांनी हा गडी थांबायचा नाही या वाक्यातून दिलेली आहे. आणि असं मी का म्हणतो मित्रांनो, का म्हणतो ते पण समजून घ्या की आज आपण बघतोय ज्या प्रकारची तारांबळ बारामती वाचवण्यासाठी शरद पवार आणि सुप्रियाताई करतायत, त्या परिस्थितीत महाराष्ट्रातल्या इतर निवडणुकांकडे लक्ष द्यायला सुद्धा दुसऱ्याच्या माणसाला सवड मिळाली नसती. पण शरद पवारांच्या सगळ्या हालचालींवर जर बारकाईने लक्ष ठेवलं तर आत्ता देखील आपला बारामतीचा किल्ला वाचवण्यापेक्षा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये काय काय उचापती करता येतील, उलथापालथी करता येतील, याकडेच शरद पवारांनी आपली सगळी ताकद वळवलेली आहे. मग ते महाविकास आघाडीचं जागा वाटप असो, त्यासाठी झालेली बोलणी असोत, प्रत्येक गोष्टीमध्ये असं काहीतरी पाचर मारून ठेवायची की सगळ्यांना रडकुंडीला यायलाच हवं. आता गंमत बघा की जागा वाटपामध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा पाहिजेत, त्या 21 जागा दिल्या. मग काय 17 जागा काँग्रेसला दिल्या आणि असं काय असेल, आणि 10 जागा तुमच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या. मित्रांनो, गंमत बघा, 10 जागा लढवताना शरद पवारांना उमेदवारांची सुद्धा उसनवारी उधारी करावी लागलेली आहे. अजितदादांच्या गटातला आणि अजितदादांचा लाडका असलेला निलेश लंके नावाचा आमदार फोडून आपल्या पक्षात परत आणला आणि त्याला अहमदनगरची उमेदवारी देऊन टाकली. दुसरीकडे तिकडे वर्ध्याला काय कुठेतरी अमर काळे नावाचा काँग्रेसमधला काय कुठचा उमेदवार आणून उभा केला. पण आपल्याकडे उमेदवार पण नाही आहेत, पण उचापती करता आल्या पाहिजे. आता गंमत बघा की आपल्यापेक्षा इतर पक्षात काय काय घोळ घालता येतील याकडे साहेबांचं किती बारकाईने लक्ष असतं. तर काही 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा साहेब कोल्हापूरला गेलेले होते तेव्हा त्यांनी अगत्याने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षात फाटाफूट झाल्यावर ज्या बैठका शरद पवार घेत होते तेव्हासुद्धा त्यांनी महाराजांची भेट घेतली होती. आणि शरद पवारांच्या कोल्हापुरातल्या त्या जाहीर सभेला शाहू महाराज हे मंचावर येऊन बसले होते, पण आपण पक्षात जाणार नाही वगैरे वगैरे म्हणाले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका दार ठोठावायला लागल्या तेव्हा शरद पवारांनी बरोबर तिकडे शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात यायला मोटिवेट केलं, उत्तेजन दिलं. आणि शाहू महाराजांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची आहे अशी इच्छा व्यक्त केली. आणि त्यामुळेच त्यांचेच सुपुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी या सगळ्या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या आखाड्यातून माघार घेतली. तसं बघायला गेलं तर गेले जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष मराठा आरक्षण आणि
परत एकदा संसद गाठण्याच्या विषयावर संभाजीराजे जोरजोरामध्ये बोलत होते. 2 वर्षापूर्वी राज्यसभा निवडणुकीत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, तुम्हाला आठवत असेल. त्यातसुद्धा शरद पवारांनी टोलवाटोलवी केली होती. आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक आली तर छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक किंवा कोल्हापूर इथून आपण निवडणूक लढवणार अशी चाचपणीसुद्धा सुरू केली होती. पण आपल्या पिताश्रींनीच लोकसभा लढवायची घोषणा केल्यानंतर संभाजीराजे यांनी सरळ सरळ माघार घेतली, आपलं पाऊल मागे घेतलं आणि महाराज लढवत असेल तर माझ्या लढण्याचा विषयच येत नाही असं म्हणून संभाजीराजे बाजूला झाले. आता गंमत अशी आहे की छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जर लढणार असतील तर ते कुठल्या पक्षातर्फे लढणार होते? कारण ते शरद पवारांच्या फुटलेल्या गटाच्या बैठकीच्या मंचावर जाऊन बसले होते. शरद पवारांनी त्यांची अगत्याने भेट घेतली होती. त्यामुळे अर्थातच शाहू महाराज हे शरद पवारांच्या गटाचे किंवा पक्षाचे उमेदवार होतील हे गृहीत होतं. पण असं असताना शरद पवारांचे शिवसेनेतले खास असलेले संजय राऊत यांनी अचानक घोषणा करून टाकली की शाहू महाराजांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. पण महाविकास आघाडीतल्या 3 पक्षापैकी कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं हे महाराजांनी ठरवायचं. थोडक्यात महाराजांना उमेदवार म्हणून कुठल्या पक्षाने ठरवलेलं नाही. शाहू महाराजांनी स्वतःच आपण निवडणूक लढवतोय तर आपला पक्ष कुठला हे डिक्लेअर केलं. आणि त्यामुळे शाहू महाराजांनी काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आता जागा वाटपात तिढा कसा निर्माण होतो बघा मित्रांनो. आपण ज्या 2019मध्ये जागा लढवल्या त्या सगळ्या जागा आपल्याला पाहिजेतच हा महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाचा आग्रह होता. मी जिंकलेल्या असं म्हणत नाही, लढवलेल्या. आणि शिवसेनेने गेल्या वेळेला मला वाटते 23 जागा लढवलेल्या होत्या. यावेळेला त्यांना 21 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरच्या 2 जागा शिवसेनेने गेल्या वेळेला मोदी लाटेत जिंकल्या. पण ते दोन्हीही खासदार हे शिंदे गटात गेल्यामुळे तिथे आपल्याला उमेदवार उभा करायचा आहे आणि तो आपला हक्क आहे असा शिवसेनेचा दावा होता. पण शरद पवारांच्या चिथावण्या आणि संजय राऊत यांच्या उचापती यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुठलीही चर्चा न होता कोल्हापूरची जागा ज्याच्यावर शिवसेनेचा हक्क होता, जिथे शिवसेनेचा विद्यमान खासदार गेल्या वेळेला निवडून आला होता, ती जागा परस्पर काँग्रेसला गेली. मग त्याला आपल्याला भरपाई पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे यांनी शेजारची सांगलीची जागा आपल्याला पाहिजे असा हट्ट धरला. पण ती जागा लढवायची तर शिवसेनेकडे उमेदवार पाहिजे आणि मतं पाहिजेत. दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्हत्या. दोन्ही गोष्टी नव्हत्या. ना मतदार, त्यांचा आमदार नाही, तिथल्या महापालिकेत 4 नगरसेवक नाहीत, जिल्हा परिषद तालुका पंचायत बघायला गेलं तिथे पण त्यांचं काही नाही आहे. मग कशाच्या बळावर शिवसेना सांगलीचा उमेदवार लढवणार होती? अशा वेळेला शरद पवारांच्याच प्रेरणेने शिवसेनेला उमेदवार देण्यात आला. मला आठवण येते ती 1995 सालची. 1995 साली मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणारे एक इच्छुक होते विलासराव देशमुख. त्यांचा लातूरचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये तो बालेकिल्ला आहे त्यांचा. पण तिथे जनता दलाला कव्हेकर पाटील, मला वाटते नाव होतं त्यांचं, कव्हेकर पाटील हा उमेदवार शरद पवारांनी जनता दलाला दिला किंवा कव्हेकर पाटलांना जनता दलातर्फे उमेदवारी मिळवून दिली. आणि आपल्या पक्षातर्फे म्हणजे शरद पवार ज्या पक्षाचे मुख्यमंत्री होते त्या पक्षातर्फे उभे राहिलेले विलासराव देशमुख यांचा पराभव शरद पवारांनी कव्हेकर पाटलांच्या मदतीने घडवून आणला.
जनता दलाला उसना उमेदवार दिला. सांगायचा हेतू असा की सांगलीमध्ये वसंतदादा पवारांचं जे परिवार आहे त्याचं खच्चीकरण शरद पवार 1978 सालपासून करत आहेत. आणि त्यामुळेच गेल्या वेळेलासुद्धा ती जागा महाविकास आघाडीच्या वाटपात शेतकरी स्वाभिमानी संघटनेला देण्यात आली. आणि त्यामुळेच हाताचा पंजा घेऊन तिथे कोणी उभा राहू शकला नाही. ती जागा शेतकरी संघटनेने दिली. आणि मग तडजोड म्हणून वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले. काँग्रेस उमेदवार म्हणून नाही, ते काँग्रेसचे आहेत, पण लढवली कशावर तर शेतकरी संघटनेच्या चिन्हावर. आणि संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीच्या काँग्रेस कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. असो, सांगायचा मुद्दा असा, अशीच परिस्थिती यावेळेला पण होती. आणि ही जागा शिवसेनेला द्यायची कोल्हापूरच्या बदल्यात हा षडयंत्राचा भाग होता. आणि त्यासाठी शिवसेनेकडे उमेदवार नसेल तर तो उमेदवार देण्याची सोय ही राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे करण्यात आली. हे कोल्हापुरात उघडपणे बोललं जातं. कोल्हापुरातलं गेलं 40-50 वर्षाचं राजकारण बघितलं तर विशाल पाटलांचे आजोबा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि काय त्या वाळवा इस्लामपूरचे राजाराम बापू पाटील यांच्यात दीर्घकालीन वैमनस्य होतं. आता पुढच्या पिढीत ते मिटलं असं म्हटलं जातं, पण ते मिटलं आहे असं दिसत नाही. कारण शिवसेनेला जी सांगली लोकसभेसाठी उमेदवार नसल्याची त्रुटी होती ती भरून काढण्यात राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा सांगलीमध्ये चाललेली आहे. जयंत पाटलांनीच कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा तुम्ही लढवा असं उद्धवरावांना सुचवलं. कारण उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे मुंबईच्या बालमोहन शाळेतले एकेकाळचे समकालीन विद्यार्थी आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी ती ऑफर स्वीकारली किंवा गुपचूप स्वीकारली. आणि बघता बघता चंद्रहार पाटील नावाचा सांगलीतला एक मोठा महाराष्ट्र केसरी हे 2दा जिंकणारा पहिलवान हा एके दिवशी अचानक मातोश्रीवर येऊन दाखल झाला. अगदी गदा घेऊन आला. त्याच्या मनगटावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवबंधन मानलं आणि त्यांना शिवसेनेत घेतलं. आणि 2-3 दिवसामध्ये सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलं. आता उबाठा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे आपोआपच महाविकास आघाडीचा उमेदवार होतो हे उद्धव ठाकरेंनी घोषित करून टाकलं. पण त्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोनही मित्र पक्षांना विश्वासात सुद्धा घेतलं नाही. साहजिकच काँग्रेस पक्षात खळबळ माजली. सांगलीचे काँग्रेसचे सध्याचे तरुण नेते विश्वजित पाटील आणि वसंतदादा पाटलांचे नातू इच्छुक विशाल पाटील यांनी त्यावरून गदारोळ सुरू केला की आम्हाला न विचारता ही जागा तुम्ही डिक्लेअर कशी केलीत. मुद्दा असा आहे की शाहू महाराजांचं नावसुद्धा परस्पर राऊतांनीच जाहीर केलं होतं ना. काँग्रेस उमेदवार म्हणून शाहू महाराजांचं नाव हे जाहीर झालेलं नव्हतं. शाहू महाराजांनी आपला पक्ष काँग्रेस ठरवला, पण तोपर्यंत ते काँग्रेस पक्षात नव्हते. तसंच इथे झालं की शिवसेनेत नसलेला माणूस शिवसेनेत घेऊन त्याची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकली. आणि त्याच्यामागची प्रेरणा किंवा हा उसनबारीचा उमेदवार हा जयंत पाटलांनी पाठवला अशी कुजबूज. आता जयंत पाटलांचे नेते कोण तर शरद पवार. म्हणजे तिकडे शाहू महाराज यांना उमेदवार करायचं आणि शिवसेनेची ती जागा ही शाहू महाराजांना द्यायचा निर्णय हा शरद पवारांनी परस्पर घेतला. आणि पुढे शाहू महाराजांनी स्वतःसाठी काँग्रेस पक्ष निवडला आणि ती जागा
महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आली आहे असं दाखवण्यात आलं आणि त्याला पर्यायी म्हणून सांगलीची जागा वसंतदादांच्या नातवाला नाकारण्यासाठी शाहू महाराजांची जागा तिकडे बदलण्यात आली. सांगण्याचा हेतू असा की हा गडी थांबायचा नाही. हे जे काय शरद पवारांचं वक्तव्य आहे ते आपल्याला इथे कळू शकतं. ही बारामती ही गोंधळात सापडलेली आहे. चारी बाजून घोंघावणाऱ्या वादळात बारामतीची नाव हेलकावे घेते, पण तरीही उचापती करण्याचा शरद पवारांचा स्वभाव थांबायला तयार नाही. हा गडी थांबायचा नाही. कळलं? थांबायचा नाही. हा गडी थांबायचा नाही या शब्दांचा अर्थ किती गुंतागुंतीचा असतो. मला गंमत एवढ्यासाठी वाटते मित्रांनो, शरद पवारांचं 6 दशकापेक्षा अधिक काळची राजकीय कारकीर्द आत्ता पणाला लागलेली आहे. बारामती खरोखरच वांद्यात आहे. म्हणून अजितदादांच्या विरोधात सगळं पवारांचं सगळं कुटुंब, चुलत, मामे, काके असं सगळा परिवार शरद पवारांनी मैदानात उतरवलेला आहे. अरे बाकीचे राजकारणापासून दूर असलेले कुटुंबाचे अपतेष्ट तुम्ही मैदानात उतरवले तर शरद पवारांनी किती मोठा पुढाकार घेतला पाहिजे. पण तिकडे पाठ फिरून हा गडी थांबायचं नाव घेत नाही. आपला मतदारसंघ, आपला बालेकिल्ला वाऱ्यावर सोडून शरद पवार कोल्हापूर आणि सांगलीमध्ये उचापती करत आहेत. कारण ही नावं सरळ दिसतात. शाहू महाराजांचं नाव राऊतांनी जाहीर केलं आणि राऊत हे उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत हे आता जगजाहीर आहे. आणि बदल्यात सांगलीची जागा ही शिवसेनेला न बोलता देऊन किंवा शिवसेनेला बळकावायला भाग पाडून महाविकास आघाडीच्या 2 पक्षांमध्ये कसा तिढा शरद पवारांनी निर्माण करून ठेवला बघा. त्यासाठी आपोआपच वसंतदादांचे जे दुश्मन मानले गेले, प्रतिस्पर्धी मानले गेले, त्या राजाराम बापूंच्या मुलांनासुद्धा वापरण्यात आलं. याला म्हणतात हा गडी थांबायचा नाही. आणि आता कशी परिस्थिती झाली बघा. आता उमेदवारी अर्ज भरायची वेळ संपून गेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ टळून गेलेली आहे. आणि विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उरलेले आहेत. आणि सांगलीतला बहुतांश काँग्रेस कार्यकर्ता हा ठामपणे विशाल पाटलांच्या मागे उभा आहे. त्यांची समजूत काढायला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः गेले होते. कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यातसुद्धा तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला. विशाल पाटील यांचा जय जयकार काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात चालला होता. आणि कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटलांना काँग्रेसची मतं मिळणार नाही हे कार्यकर्ते ठणकावून सांगत होते. पण पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विश्वजित कदम हे मात्र शिवसेनेला काँग्रेसची मतं देऊ पण विधानसभेला बघू अशी सारवासारव करत होते. तारांबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाची. अडचणीत सापडलाय शिवसेनेचा शिवबाठाचा उमेदवार. आणि शरद पवार आणि जयंत पाटील या सगळ्यापासून नामानिराळे आहेत. उचापत करायची आणि लांबून गंमत बघत बसायची. हा गडी थांबायचा नाही. आणि आज सांगलीची अवस्था काय? तर शिवबाठाची मशाल आणि काँग्रेसचे विशाल यांची झुंबड लागलेली आहे. आणि तिकडे भाजपचे संजय काका पाटील जे गेल्या 2 वेळेला निवडून आले ते या वेळेला खुशाल आराम करून निवडून येतील अशी परिस्थिती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी निर्माण करून ठेवली. मशाल, विशाल आणि खुशाल शब्द कसे जुळतात बघा मित्रांनो. पण मुद्दा इतकाच आहे की तुम्ही माझं काय बघितलं आहे. हा गडी थांबायचा नाही या वाक्याचा अर्थ किती गहिरा आणि गुंतागुंतीचा आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
नमस्कार.